यामिनी जाधवांच्या बुरखा वाटपावरून जोरदार वार पलटवार होताना पाहायला मिळत आहेत। निवडणुकीच्या हेतूने बुरखा वाटप केलं असा आरोप अशी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे। तर महायुतीमध्ये वेगवेगळ्या विचारांचे पक्ष आहेत असं प्रत्युत्तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलंय। भाजपान ते एकच आहे ना, बुरखे वाटा आणखी टोप्या वाटा, त्याला काय फरक पडणार? ते स्वतःला फार मानतात। आम्ही त्याच्याविषयी टिप्पणी करावे असे कार्यक्रम, परंतु फक्त निवडणुकीच्या हेतून करू नये। त्याच्यात शुद्ध समाज भावना असावी, परंतु तुमचं शुद्धता दिसत नाही। तुम्ही लोकसभेला हारले, तिथले लोक तुमच्या विरोधात गेले, म्हणून आता बुरखे टोप्या वाटायला तुम्ही सुरुवात केलेली। महायुतीमध्ये जेव्हा 3 पक्ष आहेत त्याच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत। संघटना आम्ही ज्या विचारावर आपला पक्ष चालवतो त्या पक्षामध्ये वेगळे विचार आहेत। अजितदादांनी आपला पक्ष तयार केला, त्यांचे विचार वेगळे आहेत। शेवटी आम्ही एकत्र कशा करता आहोत? मोदीजी 2029 पर्यंत प्रधानमंत्री आहेत। 2029 पर्यंत 5 वर्ष मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकार जर महायुतीचं राहिलं, दोन्ही सरकार एनडीए, तर दोन्ही सरकारचा फायदा महाराष्ट्राला क्रमांक 1 वर नेण्याकरता डबल इंजिन सरकार काम करेल। याकरता महायुतीच्या सरकारची गरज आहे।